लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। म्हसवड पालिकेची एक हाती सत्ता ताब्यात द्या, बारामती सारखा विकास करू, उपमुख्यमंत्री अजित पवार। रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र आहे। याच महाराष्ट्राच्या मातीने अनेक इतिहास घडवलेत, त्यामुळे म्हसवड पालिकेतही नवा इतिहास घडणार आहे। ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी असतात, हे लक्षात ठेवावे। सामान्य जनतेला त्रास देऊ नका, सिद्धार्थ नागरिक आघाडीच्या पाठीशी मी आहे, हे ध्यानात घेऊन या आघाडीला पालिकेच्या एक हाती सत्ता द्या। बारामती सारखा विकास या शहराचा करून दाखवतो, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हसवड येथे केले। म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत अजित पवार हे बोलत होते। यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, आमदार उत्तमराव जानकर, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप, प्राध्यापक कविता म्हेत्रे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भुवनेश्वरी राजेमाने आदींसह सर्व सदस्य पदाचे उमेदवार उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना नामदार पवार म्हणाले की आता पालिकेची सत्ता जर या आघाडीच्या ताब्यात दिली तर जसा बारामतीचा विकास झाला आहे तसा विकास मी म्हसवडचा करून दाखवतो, मी जे बोलतो ते करून दाखवतो, हा दादाचा शब्द आहे। त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी राहा, असं आवाहन करत समोरच्या पार्टीतच परिवर्तनचे पॅनल आहे, चोरट्याच्या उलट्या बोंबा आहेत, एक परिवार म्हणून सिद्धनाथ नागरिक आघाडी आपल्या समोर आहे, हा पॅनल निवडून द्या। उमेदवार म्हणून स्वच्छ चरित्राचा व सामान्य कुटुंबातील व्यक्तींना मी उमेदवारी दिली आहे। राजेमाने कुटुंबातील भुवनेश्वरी राजेमाने यांना सामाजिक कार्याचा वारसा आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या पॅनलच्या पाठीशी राहा। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे पॅनल सक्षम आहे। जिहे कठापूर योजनेसह तारळी, उरमोडी, वसना, वांगणा या सिंचन योजना निधी देऊन कार्यान्वित केल्या आहेत। म्हसवडच्या विकासासाठी वेळप्रसंगी केंद्राचा निधी म्हसवड पालिकेला उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन नामदार पवार यांनी शेवटी दिले। माजी मंत्री महादेव जानकर यांनी दहशतमुक्त व धूळमुक्त म्हसवड शहर करण्यासाठी सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी राहा। पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून सामान्यांना त्रास देऊ नये। मटका दारूवाल्यांना आम्ही कोणता उमेदवारी दिली नाही, सत्तेला लात मारणारा हा जानकर आहे। माझ्या म्हसवडच्या मातीसोबत मी आहे। कमळला येथे गाडून टाका, ओबीसी, मुस्लिम, दलितांना भाजपने नाडवले आहे, त्यामुळे ही सिस्टीम बदलावी लागेल, असं ठामपणे सांगितलं। यावेळी आमदार उत्तमराव जानकर यांनी शहराचं नेतृत्व म्हसवडकरांना बदलायचंय, नवा इतिहास घडवायचाय। 20 वर्ष आपण सत्तेत आहात तर मग म्हसवड शहरात कोणता विकास केला याचा हिशोब द्यावा। विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जातंय। म्हसवड दहिवडीच्या मधोमध मुख्यमंत्र्यांनी जेल बांधावे, कारण येथील लोकप्रतिनिधी प्रत्येकावर खोट्या केसेस टाकून जेलमध्ये टाकतोय, अशी टीका त्यांनी केली। तर सामान्यांची सेवा हीच सिद्धनाथ नागरिक आघाडीचा अजेंडा असल्याचं सांगून शहराचे वाटोळे करणारे समोरच्या पार्टीत गेले, त्यांनी घरी बसावं, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केले। यावेळी बोलताना अनिल देसाई यांनी चौफेर फटकेबाजी करत मंत्री गोरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं। यावेळी बोलताना प्राध्यापक कविता म्हेत्रे म्हणाल्या की आमच्याकडे नंबर 1 वाले उमेदवार असून नंबर 2 वाले समोरच्या पार्टीत उमेदवार आहेत। परिवर्तनची विजका गँग सध्या समोरच्या पार्टीत गेलेत, इकडे फक्त प्रामाणिक मावळे आहेत। भाजपची जातीत भांडणे लावणं सामान्यांची घरे पेटवतंय, घर पेटवण्यापेक्षा लोकांच्या घराच्या चुली पेटवा। दहशतमुक्त म्हसवड बनवण्यासाठी सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी राहा, असं आव्हान शेवटी प्राध्यापक म्हेत्रे यांनी केले। यावेळी मनोज पोळ, ॲडव्होकेट पृथ्वीराज राजमाने, तेजसिंग राजमाने, किशोर सोनवणे, दिलीप तुपे, बाळासाहेब माने, बबनदादा विरकर यांच्यासह बहुसंख्य म्हसवडकर जनता उपस्थित होती। रत्नांची खाण म्हणून माझ्या मानच्या भूमीकडे बघितलं जातं। मान देशात या भूमीतनं देशाला अनेक मान्य कर्तव्यवान व्यक्ती त्यांनी जन्माला आलेले आणि त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर मोठा लौकिक मिळवलेला आहे। हे आपल्याला विसरता येणार नाही, आपल्याला नाकारता येणार नाही। मान तरुणांनी एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, त्या स्पर्धा परीक्षामध्ये अतिशय चमकदार कामगिरी ही इथल्या आमच्या तरुणांनी केलेली आहे आणि यश मिळवलेलं आहे। कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर तुम्हाला तिथं वेगळा ठसा उमटवण्याचं काम हे मानच्या जनतेची तिथं ओळख असते। तुम्ही चंद्रकांत दळवी घ्या, तुम्ही आमच्या प्रभाकर देशमुख घ्या, इतक्या लोकांची तुमच्या इन्कम टॅक्स मध्ये तुमच्या भागातले खूप लोक आहेत, आमच्या IAS ऑफिसर मध्ये, आमच्या एमपीएससी ला त्याच्यामध्ये आहेत, अशा खूप जण त्या ठिकाणी काम करतात।
का हे होत तर इथल्या निसर्गाने आताची परिस्थिती वेगळी आहे, परंतु निसर्गाने इथल्या लोकांना लढण्याचं झगडण्याचं बळ दिलंय. आई बापाच्या पोटी जन्माला आलं की लहानपणापासून आई बापाचे हे आपण शिक्षण खूप चांगलं काय नाही, शिक्षण घेतलं तर आपलं काही कळत नाही, आपला दुष्काळी भाग आहे. हे सातत्याने तुमच्या मुलाच्या मुलीच्या डोक्यात बसून त्यांचं लढण्याचं झगडण्याचं बळ त्या मान देशाच्या प्रत्येक सुपुत्राच्या आणि आमच्या मुलीच्या मनगटामध्ये दिलं गेलं. त्यामुळं कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मानदेशाच्या अनेक युवक युवतींनी आपला ठसा हा विविध क्षेत्रामध्ये उठवलेला आपण सगळेजण बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेगळ्या अर्थाने तुम्ही घ्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाची 140 कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो आणि देशातील जनता ती घेते. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत 288 आमदार निवडून देत असताना कुणाला बहुमत द्यायचं हा निकाल तुम्ही घेत असता. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.